हळदीच्या बाजारात ना एकच खळबळ माजलीये. अचानक दुबईला जाणारी सगळी निर्यात थांबली आणि भाव इतके कोसळलेत की विचारायची सोय नाही. पण हे सगळं अचानक घडलं कसं? यामागे नक्की काय कारणं आहेत? चला, आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया. हो, तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरं आहे. सगळ्यात मोठी आणि म्हणायला गेलं तर धक्कादायक बातमी हीच आहे. दुबईला होणारी हळदीची निर्यात पूर्णपणे थांबली आहे आणि याचे परिणाम ते आता बाजारात थेट दिसायला लागले आहेत. आणि मग साहजिकच सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतोय की अचानक असं काय झालं बाबा की हळदीचे भाव थेट प्रति क्विंटल 2,500 रुपयांपर्यंत खाली आले. यामागे नेमकं काय गौडबंगाल आहे? आता गंमत बघा, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या स्थानिक बाजारात मिळणार नाहीये. यासाठी आपल्याला जरा दूर थेट आंतरराष्ट्रीय घडामोडींवर नजर टाकावी लागेल. कारण या सगळ्या समस्येची मुळं आपल्या देशात नाहीत, तर ती जागतिक राजकारणात दडलेली आहेत. सध्या काय होतंय, इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात जो तणाव वाढलाय ना, त्याचा थेट फटका आपल्या हळदीच्या व्यापाराला बसलाय. आपले निर्यातीचे मार्गच त्यामुळे ब्लॉक झाले आहेत. आणि बघा, हे जे आंतरराष्ट्रीय संकट आहे ना, ते आता आपल्या दारापर्यंत येऊन पोचलंय. आणि याचा सगळ्यात जास्त फटका कुणाला बसलाय, तर आपल्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या हळद पट्ट्याला, म्हणजे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतच्या बाजारपेठेला. बरं, पण या संकटामुळे आपली निर्यातीची साखळी नेमकी किती विस्कळीत झालीये? चला, आपण आकडेवारी पाहूया, म्हणजे आपल्याला या समस्येची खरी खोली लक्षात येईल. फरक बघा किती मोठा आहे. म्हणजे पूर्वी वसमतमधनं रोजच्या रोज 15 ते 20 ट्रक हळद निर्यात व्हायची. आणि आता फक्त 2-3 ट्रक, आणि ते सुद्धा फक्त बांगलादेशला जात आहेत. दुबईचा रस्ता तर पूर्णपणे बंदच झालाय. आता हे ट्रकमध्ये नाही, तर वजनात मोजूया. रोज जवळजवळ 300 टन हळदीची निर्यात थांबलीये. 300 टन! विचार करा, एवढा मोठा माल बाजारात अडकून पडलाय. याचा सरळ अर्थ काय होतो की हे काय तात्पुरतं थांबलेलं नाहीये. दुबईला माल पोचवणारी जी सगळी सिस्टीम होती ना, ती वाहतूक, तो व्यापार, ती पूर्ण साखळीच तुटून पडलीये. आता वाहतूक थांबली, निर्यात थांबली, याचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त त्रासदायक परिणाम कुणावर होणार? तर शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या खिशावर. चला बघूया की दरांचं नेमकं काय झालंय. हा आकडा बघा, म्हणजे थेट 2,500 रुपयांचा फटका, तोही प्रति क्विंटल. निर्यात थांबल्यामुळे अवघ्या काही दिवसात एवढी मोठी घसरण झालीये. हा शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी खरंच खूप मोठा धक्का आहे. म्हणजे बघा, जी हळद आधी 14 ते 16 हजार रुपये क्विंटलने विकली जात होती, ती आता थेट 11.5 ते 13.5 हजारांवर आली आहे. किती मोठा फरक आहे हा! आणि या भाव गडगडीचा थेट परिणाम होतोय शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर. परिस्थिती अशी झालीय की बाजारात हळदीचे ढीकचे ढीक पडून आहेत, पण त्याला मागणीच नाही, उचलणारं कोणीच नाही. एका व्यापाऱ्याने अगदी बरोबर सांगितलंय. ते म्हणाले की निर्यात तर थांबलीये आणि त्यातच बाजारात मालाची आवक वाढलीये. त्यामुळे आता मोठा आर्थिक फटका बसतोय. आणि हीच व्यथा आज प्रत्येक शेतकरी आणि व्यापाऱ्याची आहे. सगळेच जण या आर्थिक संकटात सापडले आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर शेतकऱ्याचा माल विकला जात नाहीये आणि व्यापाऱ्याचा माल पुढे जात नाहीये. दोघांचेही पैसे अडकले आहेत. म्हणजे एक प्रकारची आर्थिक कोंडीच झालीये. मग अशा परिस्थितीत साहजिकच सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो की आता पुढे काय? हा बाजार परत कधी सावरेल? व्यापारी आणि तज्ज्ञ सांगतायत की जोपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर हा सगळा तणाव कमी होत नाही, परिस्थिती शांत होत नाही, तोपर्यंत निर्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता जवळपास नाहीये. म्हणजे आपल्या बाजाराचं भवितव्य आता पूर्णपणे जागतिक घडामोडींच्या हातात आहे. आणि याचा सरळ अर्थ एकच आहे, जोपर्यंत निर्यात परत सुरू होत नाही, तोपर्यंत आपल्या स्थानिक बाजारात हळदीच्या दरांवर हा दाब कायम राहणार आहे. त्यामुळे लगेचच दर वाढतील अशी अपेक्षा करणं जरा कठीणच आहे. आणि ही सगळी घटना आपल्याला एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून उभी करते की आजच्या या कनेक्टेड जगात आपल्या स्थानिक शेतीमालाच्या बाजारपेठा अशा आंतरराष्ट्रीय संकटांपासून स्वतःला वाचवण्यासाठी नेमकं काय करू शकतात, यावर खरंच विचार व्हायला हवा. तर हळदीच्या दरांचे रोजचे अपडेट्स आणि अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.